नमस्कार एव्हरीवन. आता सगळ्यांनाच माहिती आहे आपण युनिट नंबर 1 DCNचा युनिट नंबर 1 स्टार्ट केलेला आहे आणि युनिट नंबर 1ची इनशॉर्टची व्हिडिओ यूट्यूबला आपल्या पोस्ट झालेली आहे. ठीक आहे. ती व्हिडिओ जर तुम्ही बघून घेतली नसेल तर सगळ्यात पहिले ती व्हिडिओ बघून घ्या, मग आपण युनिट नंबर 2 स्टार्ट करूया. ठीक आहे. आता युनिट नंबर 2 मध्ये काय बघायचं आहे बघा. युनिट नंबर 1 मध्ये जे बघितलं ना त्या आता डिटेलमध्ये गोष्टी बघायच्या आपल्याला युनिट नंबर 2 मध्ये. तर चला कुठलाही टाइम वेस्ट न करता स्टार्ट करूया. तसं युनिट नंबर 1 चे PYQ आपण सॉल्व्ह करून घेतले होते. तसे युनिट नंबर 2 चे सुद्धा PYQ सगळे सॉल्व्ह करून घेणार आहे, जे आत्तापर्यंत पेपरमध्ये विचारले. सगळे क्वेश्चन्स आपण या युनिटमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहे. ठीक आहे. आणि हा पण एक वन शॉट व्हिडिओ असणार आहे, ज्या वन शॉट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या युनिट कव्हर करून देणार आहे. ओके. चला युनिट नंबर 2 आता स्टार्ट करूयात. सगळ्यात पहिले बघायचं आहे आपल्याला अनगाइडेड मीडिया वायरलेस. आता एकदा रिकॉल आठवा बरं, तुम्हाला काय आठवतं युनिट नंबर 1 मध्ये आपण अनगाइडेड मीडिया बघितलं होतं. अनगाइडेड मीडिया म्हणजे काय रे, ए पॉईंटकडून बी पॉईंटकडे एखादा डेटा जर पाठवायचा आपण, तो आपण कसा पाठवणार आहे, वायरलेस पाठवणार आहे. म्हणजे वायर्ड जर पाठवला आपण तर त्याला आपण गाइडेड मीडिया म्हणतो, आणि वायरलेस पाठवला म्हणजे हवेतून तर त्याला आपण अनगाइडेड मीडिया म्हणतो. हे आपण युनिट नंबर 1 मध्ये याचं बेसिक्स बघितलं होतं. ठीक आहे. आता यालाच आपण ह्या युनिटमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. बघूयात आता. Unguided media is a type of communication media in which the transmitted through ear using electromagnetic waves. म्हणजे अनगाइडेड मीडियामध्ये डेटा ट्रान्सफर केला जातो विदाऊट वायरचा यूज करून. ठीक आहे. वायर त्याच्यामध्ये नाही यूज करत आपण. मग तो ट्रान्समिट कसा केला जातो, इयर थ्रू म्हणजे हवेतून केला जातो. कशाचा यूज करून, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा यूज करून. क्लिअर आहे. ओके. पुढं विदाउट युझिंग एनी फिजिकल केबल, म्हणजे कुठल्याही केबलचा वापर न करता आपण डेटा ट्रान्समिट करतो फ्रॉम वन प्लेस टू अनदर युझिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ठीक आहे. अनगाइडेड मीडियाच्या थ्रू करतो आपण हे सारं. चला अनगाइडेड मीडियाचे 3 टाईप्स आहेत. सगळ्यात पहिला टाईप आहे रेडिओ ट्रान्समिशन, दुसरा टाईप आहे मायक्रोवेव्ह ट्रान्समिशन, आणि तिसरा टाईप असतो आपला इन्फ्रारेड ट्रान्समिशन. इन्फ्रारेडलाच आपण दुसरा सॅटेलाइट पण म्हणतो. ठीक आहे. सॅटेलाइट थ्रू आपण डेटा ट्रान्समिट करतो. तर ह्या 3 टाईप्सला आता आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. हे पेपरला येतात. ठीक आहे. एक्सप्लेन द अनगाइडेड मीडिया विथ इट्स टाईप्स असा क्वेश्चन असू शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे एक्सप्लेन करायचं एक एक. सगळ्यात पहिला टाईप असतो रेडिओ वेव्स. आता रेडिओ वेव्ह काय करता बघा. रेडिओ वेव्ह आर लो लेवल फ्रिक्वेन्सी वायरलेस सिग्नल. लो लेवल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं माहिती का, त्याचा स्पीड कमी असतो डेटा ट्रान्सफर करण्याचा. युज्ड टू सेंड डेटा ओव्हर अ लॉंग डिस्टन्स. आपण लॉंग डिस्टन्सला जर डेटा पाठवायचा असेल तर त्या केसमध्ये आपण रेडिओ वेव्ह यूज करतो. अँड पास थ्रू वॉल्स. वॉल्स म्हणजे काय असते, भिंती थ्रू पण डेटा आपण ट्रान्सफर करू शकतो विथ द हेल्प ऑफ रेडिओ वेव्स. दे स्प्रेड आउट इन ऑल डायरेक्शन. म्हणजे ते समजा इथून माझा डेटा समजा ए पॉईंट पासून डेटा ट्रान्समिट करतोय, तो असं एका डायरेक्शनने राईटला, डाऊनला, लेफ्टला किंवा वरती असं एका डायरेक्शनने डेटा नाही ट्रान्सफर होत, तो सगळ्या डायरेक्शनला स्प्रेड होतो. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो मग, दे स्प्रेड आउट ऑल डायरेक्शन. सगळ्या डायरेक्शनने तो स्प्रेड होतो. म्हणजे कसं, जसं की लाईटचा बल्ब असतो बघा, एखादा लाईट बल्ब लावला तर सगळीकडे प्रकाश देतो ना, फक्त एका साईडला नाही देत. तर रेडिओ वेव्हचं तेच काम आहे, ते सगळीकडे ऑल डायरेक्शनने डेटा ट्रान्समिट करतो. ठीक आहे. ही त्याची डायग्राम बघा. ही डायग्राम तुम्हाला तिथे ड्रॉ करायची ज्यावेळेस तुम्हाला रेडिओ वेव्स हे एक्सप्लेन करायचंय. सगळ्यात पहिले असतो अँटेना 1. इथं जे सर्कल लिहिलंय ना, म्हणजे हे सगळ्या डायरेक्शनने डेटा ट्रान्समिट करतं. याचं पण एक्सप्लेनेशन आहे पुढं. ठीक आहे. बघूयात आपण ते एक्सप्लेनेशन आता. फर्स्ट अँटेना सेंट रेडिओ वेव्स इन ऑल डायरेक्शन्स कॉल्ड ओमनी डायरेक्शनल. हे बघा, हा जो फर्स्ट अँटेना आहे हा काय करतोय, डेटा ट्रान्सफर करतोय सगळ्या डायरेक्शन, इकडून पण आणि इकडून पण सगळ्या डायरेक्शनने डेटा सेंड करण्याच्या टॉपिकला, सगळ्या डायरेक्शनने जो डेटा सेंड करतो त्यालाच आपण काय म्हणतो, ओमनी डायरेक्शनल म्हणतो. ठीक आहे. ओमनी म्हणजे सगळ्या डायरेक्शनने डेटा ट्रान्सफर होतो. पुढे बघूयात. दीज वेव्स ट्रॅव्हल थ्रू द एअर टुवर्ड्स अनदर अँटेना. अनदर अँटेना म्हणजे दुसऱ्या अँटेनाकडे, म्हणजे अँटेनाकडे जाणारा डेटा फक्त इकडे पण डेटा गेलेला आहे, पण तिकडे अँटेना नसेल म्हणून कदाचित तो रिसिव्ह नाही झाला. ठीक आहे. पण दुसरा अँटेना ज्या साईडला असणार आहे त्या साईडला तो डेटा काय होणार आहे, रिसिव्ड होणार आहे. त्याला आपण अँटेना 2 म्हणलो. दीज वेव्स आर नॉट इन स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन मध्ये नसतं ते. असं आहे बघा, इथं तुम्हाला शेप दिसत असेल, इथं बघा थोडासा बेंड झालेला, एका लाईनीमध्ये नाही जात, कारण की डेटा सगळ्या डायरेक्शनने स्प्रेड होतोय ना, म्हणून तो एका डायरेक्शनने नसता वेगवेगळ्या डायरेक्शनने डेटा जातो. वेन सिग्नल फ्रॉम अँटेना 1 रीच अँटेना 2, म्हणजे अँटेना 1चं सिग्नल ज्या वेळेस अँटेना 2 ला येतो, दे मे ओव्हरलॅप, ते ओव्हरलॅप होतं. दिस कॅन कॉज डिस्टॉर्शन. म्हणजे ज्या वेळेस हा डेटा इकडून इकडे येत असतो ना, त्यावेळेस ह्या अँटेनाने पण डेटा सोडलेला असतो ना, मग तो ओव्हरलॅप होतो. आणि त्या ओव्हरलॅप जो होतोय आपला रेडिओ वेव्स, जे सिग्नल आपले ओव्हरलॅप होत आहे त्यालाच आपण काय म्हणतो, डिस्टॉर्शन म्हणत असतो. ठीक आहे. कारण की दोन्ही अँटेना डेटा ट्रान्समिट करताय, मग दोन्ही डेटा जर एकमेकावर आला तर तो काय होतो, ओव्हरलॅप होऊन जातो. ठीक आहे. शेवटचा पॉईंट आहे, रेडिओ वेव्ह कॅन पास थ्रू वॉल्स बट सिग्नल बिकम विकर आफ्टर पासिंग. हे बघा, ज्या वेळेस एखादा डेटा ह्या
वॉलमधून पास होतो ना, त्याला प्रॉब्लेम नाही येत. तो वॉलमधून इकडे बाहेर निघतो. पण जो डेटाचा इथं असतो ना, जो डेटा, जो स्ट्रॉंग डेटा इथं असतो ना, तो वॉलमधून पास झाल्यावर काय होऊन जातो? वीक होऊन जातो. ठीक आहे. कारण की तो डेटा काहीतरी, म्हणजे काही डेटा त्या वॉलमध्ये अटकतो. त्याच्यामुळे जो डेटाची जी स्ट्रेंथ होती ना, ती कमी होऊन जाते वॉलमधून पास झाल्यानंतर. तेच आपण इथं लास्ट पॉईंटमध्ये लिहिलं. ठीक आहे. हा झाला आपला रेडिओ वेव्हचा पॉईंट. त्याच्यामध्ये आपण बघितलं की ते कसा डेटा पास होतो, कसा कोणत्या डायरेक्शनने जातो किंवा वॉलमधून पास होतो की नाही होत. आणि याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची का डेटा कमी स्पीडने जातो आणि लॉंग डिस्टन्स पर्यंत जातो आणि जो की वॉलमधून पास होतो. ठीक आहे. शॉर्टमध्ये जरी लक्षात ठेवलं तर तुम्ही सगळं याचं वर्किंग लिहू शकता. दुसरा टाईप असतो मायक्रोवेव्ह. हे त्याचं थोडंसं अपोजिट आहे. मायक्रोवेव्ह आर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ वेव्स. हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याचा स्पीड कसा असणार आहे? जास्त. दे ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन थ्रू द एअर. आता बघा, जे ओमनी डायरेक्शनल होतं, म्हणजे रेडिओ वेव्ह जे होतं, जे सगळ्या डायरेक्शनने डेटा स्प्रेड होत होता. पण आता मायक्रोवेव्ह मध्ये काय होणार आहे? एका स्ट्रेट लाईनमध्ये डेटा ट्रान्सफर होणार आहे. ठीक आहे. मी जसं म्हणलं की ते थोडंसं त्याच्या अपोजिट आहे. पुढचा पॉईंट इज अ वायरलेस सिग्नल दॅट कॅरी इन्फॉर्मेशन थ्रू इयर ॲट व्हेरी हाय स्पीड. बघा, फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणजे तो स्पीड कसा असेल, त्याचा डेटा ट्रान्सफर करण्याचा जास्त असेल. आणि ही त्याची डायग्राम आहे. ठीक आहे. हे बघा, इथं डिश अँटेना. अँटेना आपल्या सगळ्यात बेस्ट, आपल्या टीव्हीचा जो अँटेना असतो तो एका डायरेक्शनने डेटा ट्रान्सफर करतो फ्रॉम आवर डिश टू सॅटेलाइट. ठीक आहे. बघा, एक्झाम्पल, व्हेन यू वॉच टीव्ही विथ अ सॅटेलाइट, द सिग्नल आर सेंड युझिंग मायक्रोवेव्ह फ्रॉम अर्थ टू सॅटेलाइट. ज्यावेळेस तुम्ही टीव्ही बघता त्याचे जे सिग्नल्स असतात ते तुम्ही सॅटेलाइटपर्यंत पाठवता विथ द हेल्प ऑफ डिश अँटेना अँड बॅक टू युअर डिश. म्हणजे सॅटेलाइट परत रिस्पॉन्स करतो तुमच्या डिशपर्यंत आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या टीव्हीवरती सिग्नल दिसतं. ठीक आहे. या डायग्रामचं पण वर्किंग आपण इथे डिटेलमध्ये डिस्कस करू. बघा, अ डिश अँटेना युज्ड बिकॉज इट फोकस द सिग्नल इन वन डायरेक्शन. डिश अँटेना का यूज करतो आपण? कारण की ते एका डायरेक्शनने डेटा ट्रान्सफर करतो. ठीक आहे. म्हणजे जास्त डेटा वायाने जात आणि फास्ट डेटा ट्रान्सफर होऊ शकतो. द सिग्नल इज जनरेटेड ॲट द फोकस पॉईंट ऑफ द डिश. हे बघा, हा जो फोकस पॉईंट आहे इथं, याच्यामधून आपला सिग्नल काय होतो? पास होतो किंवा जनरेट होतो. द डिश रिफ्लेक्ट अँड कन्वर्ट द इंटू अ स्ट्रेट लाईन. म्हणजे हे जे बाकीचे हे जे लाईन्स आहे ते काय करतात? इथून जनरेट झालेल्या सिग्नलला एका डायरेक्शनमध्ये पाठवायचा प्रयत्न करतात. प्रयत्न नाही करतात, ते पाठवतातच डायरेक्ट एका डायरेक्शनने. ठीक आहे. रिफ्लेक्ट करून त्याच्यामधून. दे डो नॉट स्प्रेड इन ऑल डायरेक्शन लाईक रेडिओ वेव्स. रेडिओ वेव्स कसं, समजा असं सर्कल होता तर ते अँटेना काय करत होता? सगळ्या डायरेक्शनने डेटा ट्रान्सफर करत होता. पण हा जो डिश अँटेना आहे तो काय करतो? तो एकाच डायरेक्शनने डेटा ट्रान्सफर करतो. ठीक आहे. ओनली इन वन डायरेक्शन. द सिग्नल कॅन नॉट पास थ्रू वॉल. म्हणजे याचे जे डिशचे सिग्नल आहे ते आपण वॉल थ्रू पास नाही होणार. ठीक आहे. जसं रेडिओ वेव्स पास होत होते तसं मायक्रोवेव्हचे जे सिग्नल आहे ते पास नाही होत. मायक्रोवेव्ह आर फोकस्ड डायरेक्शनल सिग्नल. जो फोकस असतो आणि एकाच डायरेक्शनने जातो. ठीक आहे. हा झाला दुसरा टाईप. तिसरा टाईप आहे सॅटेलाइट. सिग्नल्स आर सेंड फ्रॉम अर्थ टू सॅटेलाइट अँड देन बॅक टू अर्थ. म्हणजे सिग्नल जे तुम्ही अर्थवरतून सॅटेलाइटपर्यंत पाठवता. आता जसं की डिश अँटेना, आपला टीव्हीचा सिग्नल, तो काय करतो? सिग्नलला पास करतो फ्रॉम आवर डिश अँटेना म्हणजे अर्थ टू सॅटेलाइट. युज्ड फॉर टीव्ही ब्रॉडकास्टिंग, GPS अँड लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन. त्यासाठी यूज करतो आपण टीव्ही ब्रॉडकास्टिंग. म्हणजे मी तेच म्हणलं, डिशमधून जो सिग्नल पाठवतो त्याला आपण टीव्ही ब्रॉडकास्टिंग म्हणतो. GPS साठी पण यूज केलं जातं, जे तुम्ही गुगल मॅपमध्ये यूज करता तुमचं लोकेशन सेट करून. ठीक आहे. आणि ही त्याची डायग्राम आहे. आता हे अपलिंक डाऊनलिंक काय आहे त्याला आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. बघा, द फर्स्ट टावर म्हणजे कोणता? हा वाला टावर. सेंड सिग्नल अप टू द सॅटेलाइट कॉल्ड अपलिंक. म्हणजे ज्या वेळेस आपला अर्थवरती असलेला टावर एखादा सिग्नल सेंड करतो सॅटेलाइटकडे, सॅटेलाइट कुठे? वरती, अप आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मग? अपलिंक. म्हणजे वरच्या गोष्टीला लिंक असलेली त्याला आपण अपलिंक म्हणतो. द सॅटेलाइट रिसीव्ह द सिग्नल फ्रॉम अर्थ. सॅटेलाइट काय करतो मग? अर्थवरून आलेले सिग्नल रिसीव्ह करतो. इट ॲम्प्लिफाय द सिग्नल अँड प्रिपेअर्स टू सेंड इट बॅक. ॲम्प्लिफाय करणं म्हणजे काय करणं? त्या डेटाची, त्या सिग्नलची स्ट्रेंथ वाढवणं. ते ॲम्प्लिफाय करतो, जे पाहिजे ते घेतो आणि परत ते काय करतो? अर्थला पाठवून देतो. त्याला आपण काय म्हणतो? डाऊनलिंक. ठीक आहे. जाण्याच्या प्रोसेसला अपलिंक म्हणतो, येण्याच्या प्रोसेसला डाऊनलिंक म्हणतो. द सॅटेलाइट सेंड द सिग्नल बॅक डाऊन टू अनदर लोकेशन कॉल्ड डाऊनलिंक. म्हणजे परत त्याच डायरेक्शनने जर आपण खाली पाठवला डेटा की त्याला आपण डाऊनलिंक म्हणतो. सो द पाथ इज सॅटेलाइट अर्थ वन कडून कोणाकडे जातं? अर्थ वन म्हणजे हे टावर वन, याच्याकडून कोणाकडे जातं? सॅटेलाइटकडे, म्हणजे इथं पोहोचतं. तिथून मग सॅटेलाइट कुठं जातं? अर्थ टू म्हणजे ह्या लोकेशनला रिसिव्ड होतं. ठीक आहे. जातं आणि तिथून सॅटेलाइटने ॲम्प्लिफाय केल्यानंतर, फिल्टर केल्यानंतर ते परत अर्थ टूला म्हणजे स्टेशन टूला रिसिव्ड होतं. सेम प्रोसेस इन रिव्हर्स. रिव्हर्सला पण सेम होतं. म्हणजे इकडला पण पाठवू शकतो
आणि इकडला रिसीव्ह करणार किंवा इकडला पाठवू शकतो, इकडला टावर रिसीव्ह करणार, दोन्ही डायरेक्शननी करू शकतो. ठीक आहे, कॉल्ड टू वे कम्युनिकेशन, त्यालाच आपण टू वे कम्युनिकेशन म्हणतो. कव्हर व्हेरी लार्ज डिस्टन्स, साधी गोष्ट आहे. आता अर्थपासून सॅटेलाईटपर्यंत कनेक्ट करायचं म्हणजे भरपूर मोठा डिस्टन्स आहे, तो कव्हर होतो. ग्लोबल कम्युनिकेशनसाठी आपण त्याला यूज करतो. यूज मायक्रोवेव्स टू सेंड सिग्नल, सिग्नल कसे मायक्रोवेव्स यूज केले जाते बरं का. आत्ता पाठीमागे जे बघितलं आपण एका डायरेक्शनने सेंड करायला, सॅटेलाईटमध्ये आपण ते मायक्रोवेव्हच यूज करतो डेटाला ट्रान्समिट करण्यासाठी. ठीक आहे, तर हे 3 टाईप होते अनगाइडेड मीडियाचे, ज्याच्या थ्रू आपण डेटा एका प्लेसकडून दुसऱ्या प्लेसकडे ट्रान्सफर करतो विदाऊट एनी फिजिकल केबल. क्लिअर आहे? ओके ओके. आत्तापर्यंत जे पॉईंट बघितले आपण, ते कशा थ्रू डेटा पास होणार होता रे? एअर थ्रू पास होणार होता, ज्याला आपण अनगाइडेड मीडिया म्हणलो. आता गाइडेड मीडियामधला सगळ्यात पहिला पॉईंट आपला कोएक्सियल केबल. आता याच्यामध्ये काय होणार आहे, एका केबल थ्रू डेटा ट्रान्समिट करणार आहे आपण. ठीक आहे, वायरलेस नाही करणार. मग त्याच्यातले हे 3 आपण केबल्स बघणार आहे, जे आपल्या सिलेबसमध्ये आहे, ज्याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतो. कोएक्सियल केबल इज अ टाइप ऑफ इलेक्ट्रिकल केबल यूज टू ट्रान्समिट सिग्नल्स. सिग्नलला ट्रान्समिट करण्यासाठी यूज केला जातो. कुठले कुठले सिग्नल असतात? मग डेटा असतो, टीव्हीचे सिग्नल असतात, इंटरनेट असतात, युझिंग कॉपर वायर. कॉपर वायरचा वापर केला जातो या कोएक्सियल केबलमध्ये, ज्याच्या थ्रू आपण डेटा ट्रान्समिट करतो. आणि ही त्याची आहे डायग्राम. त्या डायग्राममध्ये तुम्हाला डायरेक्ट असं मेन्शन केलेलं असतं, एक्सप्लेन कोएक्सियल केबल विथ डायग्राम. मग तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि त्या डायग्राम मधला जे प्रत्येक लेअर तुम्हाला एक्सप्लेन करायचं. ठीक आहे, आता कोएक्सियल केबलमध्ये टोटल 4 लेअर असतात. ते 4 लेअर आपण इथे डिस्कस करू. आता सगळ्यात पहिले लेअर असते इनर लेअर. इनर लेअर म्हणजे कुठली लेअर? ही वाली इनर लेअर. ती काय करते? कॅरी द सिग्नल. म्हणजे हे जे दिसतंय तुम्हाला सिल्वर कलरचा, हे काय करतं? सिग्नलला कॅरी करायचं काम करतं. म्हणजे डेटा, ऍक्च्युअल डेटा कुठे आपल्या या इनर कंडक्टरमध्ये. ठीक आहे, इनर कंडक्टर. ओके, पुढचं असतं इन्सुलेटर. इन्सुलेटर कुठे आहे बघा बरं, हे बघा, हे इथे इन्सुलेटर. इन्सुलेटर काय करतं? प्रिव्हेंट सिग्नल लॉस. प्रिव्हेंट करणं म्हणजे स्टॉप करणं. प्रिव्हेंट करणं म्हणजे काय? स्टॉप. म्हणजे सिग्नल जो लॉस होणार आहे त्याला काय करायचं काम करतं? हे इन्सुलेटर स्टॉप करायचं काम करतं. ओके, पुढे आउटर शिल्ड, जी मेटलची आहे. आउटर शिल्ड मेटल कुठे आहे? हे बघा इथे. ते काय काय करतं? प्रोटेक्ट फ्रॉम नॉईस अँड इंटरफेस. हे कशाच काम करतं? नॉईस जो येतो बाहेरून त्या वायरवरती, एखादा सिग्नल जो ओव्हरलॅप होणार असतो एकमेकावरती, तो नॉईस कॅन्सल करायचं काम कोण करतं? हे आउटर शिल्ड. त्याच्यानंतर आउटर कव्हर, प्लास्टिकचं जे असतं, हे बघा, हे इथं जे आहे, म्हणजे हेच, हे जे आउटर प्लास्टिकचं जे जॅकेट म्हणलं इथं आपण, ते काय करतं? प्रोटेक्ट द केबल फिजिकली. म्हणजे बाहेरून त्या केबलला काही होऊ नये म्हणून प्रोटेक्ट करायचं काम कोण करतं? आउटर प्लास्टिक. अशा 4 लेअर असतात कोएक्सियल केबलमध्ये, ज्या तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचे, जे मी इथं फक्त शॉर्टमध्ये लिहून ठेवलं. ठीक आहे, जस्ट हिंट, कारण की आपण इन शॉर्ट व्हिडिओ बघतो. इन शॉर्ट व्हिडिओमध्ये मी जस्ट एक तुम्हाला हिंट देतो की त्याच्यामध्ये काय होणार आहे. तुम्हाला त्याच्यानंतर त्याच्यावरती इमॅजिन करून ते आन्सर मोठं करून लिहायचं असतं फक्त. ठीक आहे, ओके. या 4 प्रकारचे, जास्त मोठं पण नाही लिहायचं, 2-3 लाईन लिहायचे फक्त, जे इथं लिहिले. आता मी कॅरी द सिग्नल म्हणलंय ना, मग तुम्ही लिहू शकता, ज्याच्या थ्रू आपण सिग्नल कॅरी करतो, ज्याच्या थ्रू आपण ए पॉईंटकडून बी पॉईंटकडे डेटा ट्रान्समिट करतो. ते करायचं कुठल्या लेअरमध्ये काम असतं? इनर कंडक्टरमध्ये काम असतं. ठीक आहे, ज्याच्या थ्रू आपण डेटा ट्रान्समिट करतो. झालं 2-3 लाईनी, असंच एक्सप्लेन करायचं आहे. ते कुठे कुठे यूज केलं जातं बघा, ॲप्लिकेशन्स काय काय त्याचे. केबल टीव्हीमध्ये कोएक्सियल केबल यूज केली जाते, इंटरनेटसाठी यूज केली जाते, आणि सीसीटीव्हीसाठी पण आपण ती केबल यूज करतो. ठीक आहे, ही झाली पहिली कोएक्सियल केबल. आता दुसरी बघायची आहे फायबर ऑप्टिकल केबल. याच्यामध्ये काय होतं बघा बरं. फायबर ऑप्टिकल केबल युजेस लाईट, म्हणजे लेझरचे सिग्नल्स यूज करते इन्स्टेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. जसं पाठीमागं आपण इलेक्ट्रिसिटी थ्रू डेटा ट्रान्समिट करत होतो, इथं कशा थ्रू करतो? लाईट टू ट्रान्समिट डेटा. लाईटचा यूज करून आपण डेटा ट्रान्समिट करतो. मग फायबर ऑप्टिकल केबलची ही त्याची डायग्राम आहे. आणि टोटल याच्यामध्ये किती लेअर आहे? 3 मेन पार्ट्स या लेअरमध्ये. ठीक आहे, पहिला पार्ट असतो कोर. कोर म्हणजे कुठे आहे बघा बरं, हे बघा, हा कोर, हा जो ब्लॅक कलरचा याला आपण कोर म्हणतो. थिन ग्लास असते ती, प्लास्टिक वेअर लाईट ट्रॅव्हल, ज्याच्या आतमध्ये लाईट काय होणार आहे? ट्रॅव्हल होणार आहे. आणि त्या लाईटमध्ये काय असणार आहे? आपला डेटा असणार आहे. दुसरी आहे क्लॅडिंग. क्लॅडिंग काय करतं? रिफ्लेक्ट लाईट बॅक इन टू कोर. म्हणजे हे जे क्लॅडिंग आहे, हे बघा इथं ते काचेवाणी दिसतंय बघा, हे सर्कल, हे काय करतं? आतमधला जो लाईट आहे ना, आतमधला जो डेटा आहे ना, तो बाहेर नाही येऊन देत. म्हणजे आतल्या आतच तो त्याला आदळून परत काय होतो? रिटर्न होतो. हे कशाचं काम आहे? क्लॅडिंगचं काम आहे. म्हणजे डेटा इकडं तिकडं नाही जात, एका डायरेक्शनने जातो. आउटर जॅकेट काय करायचं काम करतो बघा? प्रोटेक्शन लेअर आहे. आउटर जॅकेट काय करतं? प्रोटेक्शन लेअर, प्रोटेक्शन करायचं काम करतं ते. फ्रॉम नॉईस म्हणा किंवा फिजिकल गोष्टी म्हणा, बाहेरून जे वायरीला त्रास देतात त्या गोष्टीपासून प्रोटेक्शन करायचं काम आउटर जॅकेट करतं. ॲप्लिकेशन काय काय आहे? फायबर ऑप्टिकल केबल कुठे कुठे यूज केली जाते? टेलिकम्युनिकेशनमध्ये, म्हणजे मोबाईल्समध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी यूज केली जाते, फोन कॉल्स वगैरे. हाय स्पीड इंटरनेटमध्ये यूज केली जाते, कारण की ते एका डायरेक्शनने जातं आणि फास्ट जातं. लाईटचा स्पीड माहिती आहे तुम्हाला कसा आहे, त्याच्यामुळे ते हाय स्पीड इंटरनेटसाठी यूज केले जातं आपण. ठीक आहे, आणि तिसरी केबलचं नाव आहे ट्विस्टेड पेअर केबल. ट्विस्टेडमध्ये जास्त काही नाही, 2
केबल असतात त्यांना फक्त एकमेकाला असं ट्विस्ट केलेलं असतं, म्हणजे क्रॉस 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 करून लिहिलेलं असतं. ट्विस्टेड पेअर केबल इज अ गाइडेड ट्रान्समिशन मीडिया इन विच टू insulated copper wires are twisted together to reduce noise and interference. म्हणजे काय एकदम डिटेलमध्ये सांगतो बघा. समजा दोन वायर आहे, ठीक आहे. दोन वायर आपण सेपरेट सेपरेट जर पास केल्या असं शेजारून शेजारून, ठीक आहे, विदाऊट ट्विस्ट करता, तर याच्यामध्ये एक वेगळा नॉईस तयार होणार आहे, याच्यामध्ये एक वेगळा नॉईस तयार होणार आहे, आणि दोघांचा नॉईस एकत्र केला तर भरपूर मोठा होऊन जाणार आहे, ठीक आहे. म्हणजे याची एवढी कॅपेबिलिटी नाही आहे की तो नॉईस कॅरी करू शकतो किंवा तो सिग्नल आपला डॅमेज होऊ शकतो. मग आपण काय करतो, एकामेकामध्ये ट्विस्ट करतो त्या केबल. ट्विस्ट केल्यामुळे जो नॉईस तयार होणार आहे तो काय होणार आहे, दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट होऊन जाणार आहे. म्हणजे एक से भले दो म्हणतो ना आपण, एखादं काम करायला एक जणाला जेवढा त्रास होतोय तिथं जर दोन जण आले तर त्रास कमी होणार, कारण की दोघं मिळून तो त्रास सहन करणार ना. तीच केस इथे ट्विस्ट केल्यामुळे, दोन केबल एकामेकामध्ये ट्विस्ट केल्यामुळे काय होणार आहे, जे नॉईस तयार होणार आहे ना ते दोघं हँडल करणार आहे, कारण की ते एकमेकाला ट्विस्ट केलेले, ठीक आहे. व्हेन टू वायर्स आर ट्विस्टेड एक्सटर्नल सिग्नल नॉईस इफेक्ट ऑन बोथ इक्वली. बघा, जो नॉईस तयार होणार आहे तो काय होणार आहे, दोघांवरती इफेक्ट होणार आहे, इक्वली इफेक्ट होणार आहे. हे बघा, हे त्याचं दोन प्रकारचे ट्विस्टेड पेअर केबल असतात. पहिल्याला म्हणतो आपण UTP, ज्याच्यामध्ये आपण प्लास्टिक कवर किंवा मेटल शीट यूज नाही करत, आणि दुसरं असतं STP, त्याच्यामध्ये आपण इथं फक्त एक्स्ट्रा मेटल शीट यूज करतो. बस एवढंच फरक आहे दोघांमध्ये, जास्त काही फरक नाही आहे. टाईप्समध्ये मग तेच आहे. UTP काय करतं, UTP स्टँड्स फॉर अनशिल्डेड ट्विस्टेड पेअर केबल. अनशिल्डेड आहे म्हणजे त्याच्यामध्ये कुठली शिल्ड नाही आहे. UTP इज मेड ऑफ पेअर ऑफ वायर ट्विस्टेड टुगेदर विदाउट एनी एक्स्ट्रा प्रोटेक्शन. विदाउट एक्स्ट्रा प्रोटेक्शन, अनशिल्डेड आहे ना, शिल्डच नाही आहे म्हणजे एक्स्ट्रा प्रोटेक्शनच नाही आहे. त्याच्या थ्रू आपण डेटा वायर फक्त काय केली, एकामेकाला ट्विस्ट करत चाललेलो आहे. फीचर काय UTPचे बघा बरं. आणि युजेस कोणते कोणते, कुठे यूज केली जाते, लॅनमध्ये यूज केली जाते, घरामध्ये यूज केली जाते, स्कूल्समध्ये यूज केली जाते, कॉलेजेसमध्ये यूज केली जाते. फीचर काय आहे, ज्याच्यामध्ये शिल्ड नाही आहे, लाईट वेट अँड फ्लेक्झिबल आहे, कारण की शिल्डचं वजन थोडंसं जास्त होतं, म्हणजे ते हाय वेट होऊन जातं. शिल्ड नसल्यामुळे लाईट वेट आहे. इझी टू इन्स्टॉल आहे, कारण की त्याच्यामध्ये जास्त काही एक्स्ट्रा नाही, जस्ट वायर एकामेकाला ट्विस्ट केलेली आहे, आणि चीप आहे म्हणजे स्वस्त आहे, ठीक आहे. हे झालं UTPचं. आता STPचं काय, STP स्टँड फॉर शिल्डेड ट्विस्टेड पेअर केबल, म्हणजे त्याच्यामध्ये शिल्ड यूज केली जाते. STP is similar to UTP but has an extra shielded around wire. जसं की इथं डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, UTP आणि STPच्या वायरमध्ये जास्त फरक नाही आहे, फक्त इथं एक शिल्ड यूज केलेली आहे, इथं शिल्ड नाही यूज केलेली, बस एवढाच फरक आहे. आणि शिल्ड यूज केल्यामुळे काय होतं, आता तेच आपल्याला तिथं याच्यामध्ये बघायचं, STPमध्ये बघायचं. फीचर काय काय बघा, शिल्डिंग आहे. शिल्ड असल्यामुळे काय होतं, मोर सिक्युअर्ड सिग्नल. सिग्नल कसा होतो, सिक्युअर्ड होऊन जातो. हेवी अँड कॉस्टली, शिल्ड यूज करतो त्याच्यामुळे ते जड होतं आणि कॉस्टली होऊन जातं, कारण की त्याचं याचं जास्त असतं रेट, काय म्हणतात शिल्डचं. डिफिकल्ट इन्स्टॉल ॲज कम्पेअर टू UTPमध्ये शिल्ड नाही आहे म्हणून इन्स्टॉल करायला सोपं आहे, पण STPमध्ये शिल्ड असतं म्हणून थोडंसं अवघड जातं ॲज कम्पेअर टू UTP. कुठं कुठे यूज केलं जातं, इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं आणि फॅक्टरीजमध्ये यूज केलं जातं. आता पुढं टाईप ऑफ ट्रान्समिशन काय आहे, ट्रान्समिशन करण्याचे टाईप, किती पद्धतीने आपण डेटा ट्रान्समिट करू शकतो. ट्रान्समिशन मीन्स हाऊ डेटा ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू अनदर. डेटा तुमचा कसा ट्रान्समिट होणार आहे हे कोण सांगतं, टाईप्स ऑफ ट्रान्समिशन. सगळ्यात पहिलं असतं लाईन ऑफ स्लाइड्स. बघा याच्यामध्ये काय, सेंडर अँड रिसिव्हर मस्ट बी इन अ स्ट्रेट लाईन. सेंडर समजा A हा सेंड करतोय डेटा, B हा जर रिसिव्ह करतोय डेटा, तर दोघं एका स्ट्रेट लाईनमध्ये बसलेले असतील, ठीक आहे. नथिंग शुल्ड कम इन बिटवीन, म्हणजे त्यांच्या दोघांच्या मध्ये काहीच नाही पाहिजे, एकदम मोकळं टाकलं पाहिजे, सगळं डेटा इझिली ट्रान्समिट झाला पाहिजे. लाईक बिल्डिंग अँड ट्री, म्हणजे ट्री आणि बिल्डिंग कसं एकासमोर असतं, विदाउट एनी डिस्टर्बन्स, मध्ये काहीच डिस्टर्बन्स नाही पाहिजे. सिग्नल स्टॉप इफ समथिंग ब्लॉक इट, ठीक आहे, इथं शब्द आहे सिग्नल. सिग्नल स्टॉप होणार कधी, समथिंग ब्लॉक इट, ज्यावेळेस आपण एखादा माणूस बंद नाही, एखादी गोष्ट त्यांच्यामध्ये येणार नाही तोपर्यंत तो सिग्नल काय होणार नाही, बंद नाही. पण बंद कधी होईल, 100% ज्यावेळेस त्याला रेन अँड फॉग कॅन सिग्नल. पाऊस जरी आला आणि एखादा फॉग जे कधी धुकं, ते जरी त्यांच्या दोघांच्या मध्ये आलं तरी ते सिग्नलला इफेक्ट करू शकतं, ठीक आहे. वर्क ओनली फॉर शॉर्ट डिस्टन्स, जवळच्या जवळच आपण त्याला यूज करू शकतो. एक्झाम्पल मायक्रोवेव्ह टॉवर आणि सॅटेलाइट, ठीक आहे. हे झालं लाईन ऑफ स्लाइड. पुढं दुसरं पॉईंट आहे पॉईंट टू पॉईंट. पॉईंट टू पॉईंट मध्ये काय होतं, डेटा गो फ्रॉम वन सेंडर टू वन रिसिव्हर ओनली. एका सेंडरकडून एका रिसिव्हरकडे डेटा जातो. फास्ट अँड सिक्युअर ट्रान्समिशन असतं, फास्ट जातं विदाउट एनी डिस्टर्बन्स. यूज इन टेलिफोन कॉल्समध्ये यूज करतो आपण त्याला. केबल बिटवीन टू कम्प्युटर्स, म्हणजे डायरेक्ट ही केबलच असते, A पॉईंटकडून B पॉईंटकडे डेटा ट्रान्समिट करण्यासाठी ही केबलच असते डायरेक्ट, ज्याच्या थ्रू आपण डेटा काय करतो, ट्रान्समिट करतो. आता तिसरा टाईप आहे ब्रॉडकास्ट करणं. ब्रॉडकास्ट करणं म्हणजे काय करणं माहिती आहे का, एका प्लेसकडून वेगवेगळ्या डायरेक्शनने डेटा स्प्रेड करून देणं. डेटा गोज फ्रॉम वन सेंडर टू मेनी रिसिव्हर. समजा A पॉईंट आहे ना, तर इकडे घेणारे किती असतात माहिती का, B C
डी ई हे एकाकडून सगळ्यांकडे डेटा जातो. याला आपण म्हणतो ब्रॉडकास्ट. वन टू मेनी. हा वन आहे किती जणांना पाठवतोय? भरपूर जणांना. म्हणून याला काय म्हणतो? मेनी. म्हणजे वन टू मेनी डेटा ट्रान्समिट करण्याच्या प्रोसेसलाच आपण ब्रॉडकास्टिंग म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज वन टू मेनी. हे बघा मी तेच म्हणतो. वन टू मेनी कम्युनिकेशन. याला आपण काय म्हणतो? वन टू मेनी कम्युनिकेशन म्हणतो. एकाकडून जास्त जणांकडे जातो. दिस ट्रान्समिशन टेक्निक युज्ड इन टीव्ही, रेडिओ. एव्हरीवन कॅन रिसीव्ह द सिग्नल. आता रेडिओमध्ये बघा बोलणारा एकच जण असतो, पण ज्याच्याकडे रेडिओ ते सगळेजण त्याला ऐकू शकतात. मग ते वन टू झालं मेनी. त्याला आपण ब्रॉडकास्ट म्हणतो. ओके. पुढचा पॉईंट आहे मल्टिप्लेक्सिंग. मल्टिप्लेक्सिंगमध्ये काय होतं? मल्टिप्लेक्सिंग इज अ टेक्निक यूज टू कंबाईन मल्टिपल सिग्नल्स अँड सेंड देम थ्रू द सिग्नल कम्युनिकेशन चॅनल. मल्टिप्लेक्सिंगमध्ये काय होतं? टेक्निकमध्ये सगळे जे सिग्नल्स आहे ते कंबाईन केले जाते एकत्र आणि एकखटी सिंगल कम्युनिकेशन चॅनलमधून त्याला काय केलं जातं? पास केलं जातं. बघूयात आपण ते पुढं कसं आहे डिटेलमध्ये. इट हेल्प्स इन सेव्हिंग बँडविड्थ. बँडविड्थ म्हणजे जागा, टाइम अँड कॉस्ट. जेव्हा साधी गोष्ट आहे, जागा कमी लागली म्हणजे टाइम कमी लागणार. फास्ट एकाच लाईनमध्ये डेटा ट्रान्सफर होणार. आणि जागा कमी लागली, टाइम कमी लागला म्हणजे कॉस्ट कमी लागणार. देर आर टू टाइप्स ऑफ मल्टिप्लेक्सिंग. दे आर ॲज फॉलोज. दोन प्रकारचे मल्टिप्लेक्सिंग असतात. त्याचे सगळ्यात पहिला असतो फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, ज्याला आपण FDM म्हणतो. याच्यावरती पण क्वेश्चन असतो. टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, त्याला आपण TDM म्हणतो. या दोघांना आता डिस्कस करू डिटेलमध्ये. फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंगमध्ये काय होतं? फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग इज अ टेक्निक इन विच मल्टिपल सिग्नल आर सेंड थ्रू द सेम कम्युनिकेशन चॅनल. एकाच चॅनलमधून मल्टिपल सिग्नल पास करतो आपण ॲट द सेम टाइम, बट ईच सिग्नल युजेस अ डिफरंट फ्रिक्वेन्सी. बघा म्हणजे एकाच याच्यातून एकच चॅनल हे, ठीक आहे, एकच चॅनल आहे, एकाच चॅनलमधून डेटा ट्रान्समिट केला जातो, पण वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीने डेटा ट्रान्समिट केला जातो. एकाच चॅनल आहे, हे एकच चॅनल आहे, पण याचा टाइम वेगळा, याचा टाइम वेगळा, याचा टाइम वेगळा, याचा टाइम वेगळा, प्रत्येकाचा टाइम कसा असतो? वेगवेगळा असतो, पण एकाच चॅनलमधून डेटा ट्रान्समिट करतो. त्यालाच आपण फ्रिक्वेन्सी डिव्हिजन म्हणतो. फ्रिक्वेन्सी डिवाइड केली जाते. फ्रिक्वेन्सी डिवाइड करणं म्हणजे ही टोटल एक फ्रिक्वेन्सी झाली, ज्याला वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड करायचं आणि मग आधी याचा डेटा, मग याचा डेटा, मग याचा डेटा. फ्रिक्वेन्सी डिवाइड केली की झालं फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. ठीक आहे. मल्टिप्लेक्सिंग म्हणजे मल्टिपल डेटा ट्रान्समिट करायचा सिंगल चॅनलमधून. मेनी युजर यूज वन चॅनल बट इच युजेस अ डिफरंट फ्रिक्वेन्सी. बघा मी ते मला इथे तेच सांगितलं ना, ही एक फ्रिक्वेन्सी तिला मी वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड केलं. मेनी युजर्स म्हणजे हा ए पण यूज करतोय, बी पण यूज करतोय, सी पण यूज करतोय, डी पण यूज करतोय, पण प्रत्येकाचा टायमिंग, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी कशी कशी असणार आहे? वेगवेगळी असणार आहे. समजा याची 10 हर्ट्स असेल, याची 20 हर्ट्स असेल, याची 30, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी ही वेगवेगळी असणार आहे. ॲप्लिकेशन ऑफ FDM काय? रेडिओ ब्रॉडकास्टिंगमध्ये यूज केलं जातं, टेलिव्हिजन ट्रान्समिशनमध्ये यूज केलं जातं, केबल्स, TV नेटवर्क्समध्ये यूज केलं जातं, सॅटेलाईट कम्युनिकेशनमध्ये पण यूज केलं जातं. ठीक आहे. पुढचं असतं टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. टाइम डिव्हिजनमध्ये काय होतं रे मग? फ्रिक्वेन्सी डिव्हिजनमध्ये काय होतं? फ्रिक्वेन्सी डिवाइड होत होती. टाइम डिव्हिजनमध्ये काय होणार? टाइम डिवाइड होणार आहे. टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग म्हणजे TDM इज अ टेक्निक इन विच मल्टिपल सिग्नल शेअर द सेम कम्युनिकेशन पाथ, बट ईच सिग्नल इज गिवन इन डिफरंट टाइम स्लॉट टू ट्रान्समिट अ डेटा. प्रत्येकाचा टाइम हा वेगवेगळा असणारे डेटाला ट्रान्समिट करण्यासाठीच. ठीक आहे. मेनी युजर्स यूज वन चॅनल बट ओनली वन बाय वन इन व्हेरी फास्ट टाइम. म्हणजे हे बघा, हे समजा हे टाइम आहे, ठीक आहे, हा टाइम आहे, म्हणजे टाइम हा डिवाइड केलेला आहे, पण ॲट अ टाइम डेटा पास नाही होणार. पहिले याचं होईल, मग याचं होईल, मग याचं होईल. प्रत्येकाचा टाईमवरती डिपेंड असेल की डेटा कधी ट्रान्समिट करायचा. ठीक आहे. मेनी युजर्स यूज वन चॅनल, एकच चॅनल यूज करणार, बट वन बाय वन इन व्हेरी फास्ट टाइम. वन बाय वन डेटा ट्रान्सफर होणार व्हेरी फास्टमध्ये. FDMचे ॲप्लिकेशन, सॉरी इथं TDM आहे, सॉरी TDM, FDM नाही. TDMचे ॲप्लिकेशन काय? मग टेलिफोन कम्युनिकेशन सिस्टममध्ये यूज केला जातो, कम्प्युटर नेटवर्क्समध्ये यूज केला जातो, डिजिटल डेटा ट्रान्समिशनमध्ये यूज केला जातो, मल्टिप्लेक्सिंग इन कम्युनिकेशन सिस्टममध्ये यूज केला जातो. तर हे दोन प्रकारचे मल्टिप्लेक्सिंगचे टाईप्स होते. पहिला होता फ्रिक्वेन्सीमध्ये काय होत होतं? फ्रिक्वेन्सी डिवाइड केली जायची, पण एकाच टाईमला डेटा ट्रान्समिट होत होता. ठीक आहे. हे बघा, एक मिनटं मी परत एकदा फ्रिक्वेन्सी थोडंसं डिटेलमध्ये सांगतो, कदाचित थोडंसं कन्फ्युजन झालं आहे. हे बघा, ही फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, हा फ्रिक्वेन्सी आपण डिवाइड केली. ठीक आहे. आता ही सगळी फ्रिक्वेन्सी ॲट अ टाइम जाते. कळतंय? फ्रिक्वेन्सी ॲट अ टाइम जाते. इथं मी लिहितो फ्रिक्वेन्सी. ॲट अ टाइम डेटा ट्रान्समिट होणार आहे. पण प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी आहे बघ, एची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे, बीची वेगळी आहे, सीची वेगळी आहे, डीची वेगळी आहे आणि ईची वेगळी आहे. ॲट अ टाइम डेटा ट्रान्समिट होतोय, पण प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी ही वेगवेगळी आहे, कारण की आपण तिला डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या स्लॉट्समध्ये. याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. आणि टाइम म्हणजे काय असतं मग? टाइम म्हणजे काय? हा हा ही उभी डायग्राम झाली टाइमची.
मग याच्यामध्ये कसा डेटा ट्रान्समिट होतो, पहिले हे होणार, मग हे होणार, मग हे होणार आणि हे होणार आणि 1 बाय 1 होतंय, ठीक आहे, 1 बाय 1. याच्यानंतर हे, याच्यानंतर हे, याच्यानंतर हे. तसं आधी फ्रिक्वेन्सीमध्ये काय होतं, डायरेक्ट होतं, ठीक आहे. हा दोघांमधला फरक होता. आता लास्ट पॉईंट बघायचा आपल्याला या युनिटचा, जी असते स्विचिंग टेक्निक. स्विचिंग टेक्निकमध्ये काय होतं बघा बरं. स्विचिंग मीन्स एस्टॅब्लिशिंग द कनेक्शन बिटवीन टू डिव्हाइसेस टू ट्रान्सफर डेटा सर्किट टू ट्रान्सफर डेटा. म्हणजे डेटाला ट्रान्समिट करण्यासाठी एस्टॅब्लिश करायचे कनेक्शन्स. एस्टॅब्लिश करणं म्हणजे आधीच फिक्स करायचं. समजा ए कडून मला बी कडे जायचं आहे आणि समजा ए कडून जाण्यासाठी मला 3 रस्ते, इकडून इकडून इकडून, तर कोणत्या रोडने तुम्हाला डेटा पाठवायचा आहे. फॉर एक्झाम्पल मला ह्या रोडने डेटा पाठवायचा आहे, मग हे आधी कन्फर्म करायचं असतं, आधीच कन्फर्म करायचं असते आणि फिक्स करायचं असतं. त्या फिक्स करण्याच्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, एस्टॅब्लिश करणं. कनेक्शन बिटवीन डिव्हाइसेस, ए डिव्हाइस आणि बी डिव्हाइस मधला तो रोड जो आहे, जे कनेक्शन आहे ते काय करायचं, एस्टॅब्लिश करायचं आणि मग त्याच्या थ्रू आपण काय करणार, आपला डेटा ट्रान्समिट करणार. यालाच म्हणतो आपण स्विचिंग, ठीक आहे. Circuit switching is a method of communication in which fixed, dedicated path is created between sender and receiver before data ट्रान्सफर स्टार्ट्स. म्हणजे डेटा ट्रान्सफर करण्याच्या आधीच ए पासून बी कडे जाणाऱ्यापैकी कुठला तरी एक रस्ता सिलेक्ट करून आधीच ठेवायचा आणि मग त्याच्यातून डेटा पास करायचा. हेच आत्तापर्यंतची इथं जे वरती लिहिलंय त्याचं एक्सप्लेनेशन होतं, ठीक आहे. फर्स्ट अ पाथ इज मेड, सगळ्यात पहिले पाथ सिलेक्ट करायचा. देन डेटा इज सेंड थ्रू दॅट सेम पाथ. जो पाथ तुम्ही सिलेक्ट केलाय त्या पाथमधून डेटा ट्रान्समिट करायचा. आफ्टर कम्युनिकेशन द पाथ इज रिमूव्ह. ते आपलं तुमचं कम्युनिकेशन झालं की त्याच्यामधून पाथ काय करायचं, तुम्ही रिमूव्ह करून टाकायचं. मग स्विचिंगचे 2 टाईप्स असतात. सगळ्यात पहिले टाईप आहे सर्किट स्विचिंग नेटवर्क आणि दुसरा टाईप आहे पॅकेट स्विचिंग नेटवर्क. एकदम सिंपल आहे आणि याच्यावरती क्वेश्चन 100% असते. सर्किट स्विचिंग नेटवर्कमध्ये काय होतं बघा. अ डेडिकेटेड कम्युनिकेशन पाथ इज एस्टॅब्लिश बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर बिफोर डेटा ट्रान्समिशन बिगिन्स. बघा, तेच सर्किट स्विचिंगमध्ये काय होतं, ए कडून बी कडे डेटा ट्रान्समिट करण्यासाठी टोटल किती प्रकारचे रोड आहे, 3 प्रकारचे रोड आहे, 4 प्रकारचे रोड आहे. तर याच्यापैकी कुठला तरी एक पाथ तुम्ही आधीच सिलेक्ट करून ठेवायचा, ज्याच्या थ्रू तुम्हाला डेटा ट्रान्समिट करायचा आहे. द एंटायर पाथ रिमेन्स रिझर्व ड्युरिंग कम्युनिकेशन. जोपर्यंत तुमचा डेटा पूर्ण ट्रान्समिट होत नाही तोपर्यंत तो पाथ त्याच डेटासाठी असणार, जो डेटा तुम्ही त्याच्यातून पास करणार आहे. हेच एकदम बेस्ट एक्झाम्पल काय माहिती आहे का, तुमचं कॉलिंग. ज्यावेळेस तुम्ही ए पर्सनकडून बी पर्सनला कॉल करता, जोपर्यंत ए पर्सनचं बोलणं बी पर्सनपर्यंत कंप्लीट होत नाही, जोपर्यंत तो कॉल कंप्लीट होत नाही तोपर्यंत दुसरा मध्ये येऊ शकतो का रे, नाही, तो होल्डवर राहतो. हे बेस्ट एक्झाम्पल आहे सर्किट स्विचिंग नेटवर्कचं. एक डेटा आधी तुम्ही फिक्स करता, म्हणजे ए कडून बी कडे कॉल लावता, कॉल लावल्यानंतर तुम्ही तुमचा डेटा ट्रान्समिट करायला चालू करता, म्हणजे तुम्ही तुमचं बोलायला चालू करता. आणि जोपर्यंत तुमचं बोलणं कंप्लीट होत नाही तोपर्यंत ती लाईन काय असते, रिझर्वड असते तुमच्या दोघांसाठी. हे त्याची डायग्राम आहे बघा. हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे. समजा मी, आणि हे स्विचिंग नेटवर्क आहे, S1, स्विच 1, स्विच 2, स्विच 4 आणि स्विच 6 असा डेटा. 2 प्रकारचे रोड आहे बघा. इकडून एक रोड आहे आणि इकडून एक रोड आहे बी पर्यंत जाण्यासाठी. मग ही जी डॉटेड लाईन मी इथे ड्रॉ केली आहे ती मी काय केली आहे, फिक्स केली आहे. कारण की स्विचिंगमध्ये काय असतं, तुम्हाला आधी पाथ फिक्स करावा लागतो. मग तुम्ही तुमचा डेटा त्या पाथ थ्रू काय करणार, फ्रॉम ए पॉईंट टू बी पॉईंट काय करणार, ट्रॅव्हल करणार. सगळ्यात पहिले बघा प्रोसेस बघा कशी असते. मग कनेक्शन इज एस्टॅब्लिशमेंट, म्हणजे तुम्ही पहिले पाथ सिलेक्ट करणार, डेटा इज ट्रान्समिशन, मग तुम्ही तो डेटा तुमचा ट्रान्समिट करणार आणि लास्टला कनेक्शन इज रिलीज. तुमचा कॉल झाला की तुम्ही कॉल कट करून टाकणार, मग दुसरा पर्सन तुमच्या त्या पर्सनला कॉल करू शकतो. जोपर्यंत पहिल्या पर्सनचा कॉल चालू तोपर्यंत दुसरा कॉल करू शकत नाही. हे झालं सर्किट कम्युनिकेशन नेटवर्क. म्हणजे एक्झाम्पल त्याचं मग त्याचे टेलिफोन कॉल्स. वन यू डायल अ डेडिकेटेड पाथ इज रिझर्वड फॉर युअर कॉल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कॉल करता त्यावेळेस तुमचा तो त्याच्यासाठीचा जो कॉल आहे तो रिझर्वड होऊन जातो, दुसरा कोणी मध्ये येऊ शकत नाही जोपर्यंत तो एक्सेप्ट करणार नाही, ठीक आहे. हे झालं सर्किट स्विचिंग नेटवर्क. दुसरं असतं पॅकेट स्विचिंग नेटवर्क. याच्यामध्ये काय होतं, मग मेसेज आर ब्रोकन इन टू स्मॉलर युनिट कॉल्ड पॅकेट. म्हणजे तुमचा एखादा असा हा मेसेज आहे, हा पूर्ण, याला तुम्ही काय करताय, वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड करता आणि ह्या वेगवेगळ्या पार्टलाच आपण काय म्हणतो असतो, पॅकेट्स म्हणत असतो, ठीक आहे. मेसेजचा जो डिवाइड केलेला पार्ट आहे त्याला आपण पॅकेट म्हणतो. Each packet is sent independently and may follow different routers. म्हणजे तो इंडिपेंडेंटली, म्हणजे कोणाच्या भरोश्यावर तो पॅकेट ट्रान्सफर नाही होत, ते डायरेक्ट इंडिपेंडेंटली होऊन जातं. डायग्रामवरून समजेल तुम्हाला. ईच पॅकेट कंटेन सोर्स, डेस्टिनेशन अँड सिक्वेन्स नंबर. समजा हा मेसेज आहे, या मेसेजला मी 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. याला एक सोर्स पॉईंट असणार आहे, एक डेस्टिनेशन पॉईंट असणार आहे. समजा इथं ते ए, बी, सी आणि डी असे काहीतरी रिसिव्हर आहे समजा, ठीक आहे. हे सगळे झाले सेंडर समजा, ओके.
आता समजा हा ए आहे ना, तर याचा सोर्स 1 आहे, डेस्टिनेशन 1 आहे. म्हणजे हा सगळा इथं जमा होणार. म्हणजे हा जो पूर्ण मेसेज आहे, हा पूर्णच्या पूर्ण मेसेज इथं जाणार. म्हणजे हा झाला पहिला मेसेज. इथे सोर्स 2 आहे, डेस्टिनेशन 2 आहे, म्हणजे हा इथं येणार. म्हणजे बरोबर त्या लोकेशनला जाऊन स्टोअर होता विथ द हेल्प ऑफ सोर्स, डेस्टिनेशन अँड सिक्वेन्स नंबर त्याच्या थ्रू. ठीक आहे. पॅकेट ट्रॅव्हल इंडिपेंडेंटली थ्रू द नेटवर्क, रिअसेंबल ॲट डेस्टिनेशन. हे बघा डायग्रामवरून समजा. हे बघा इथं मी हा जो मेसेज आहे हा वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड केला आहे. म्हणजे पॅकेट 1, पॅकेट 2, पॅकेट 3, पॅकेट 4 आणि ते इंडिपेंडेंटली कोणत्या पण रोडनी पाठवले मी. आणि ज्यावेळेस ते रिसिव्हरला भेटणार आहे त्यावेळेस तो रिसिव्हर त्यांना कलेक्ट कराल. सगळ्यात पहिले कलेक्ट करून घेते की 1, 2, 3, 4 आहे आणि नंतर मग त्यांना सिक्वेन्समध्ये लावायचं काम करतो. मग जो डेटा तुम्ही डेटा ट्रान्सफर जो करताय तो तुम्ही पार्टमध्ये करताय. पार्टलाच आपण काय म्हणतो पॅकेट. म्हणजे जो डेटा तुम्ही ट्रान्सफर केला तो पॅकेट थ्रू केला म्हणून आपण या सर्किटला काय म्हणतो, या नेटवर्कला काय म्हणतो, पॅकेट स्विचिंग नेटवर्क. ठीक आहे. तर हा सिलेबस होता सेकंड युनिटचा. आता याच्यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघून घ्या जे आपल्या सिलेबसमध्ये आहे. स्टेट द फोर ॲडव्हान्टेज स्टेट फोर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ लाईन ऑफ साईट्स ट्रान्समिशन. जे आता तुम्ही नोट्समध्ये बघून घ्या. गिव्ह डिफरन्स बिटवीन अॅनालॉग सिग्नल अँड डिजिटल सिग्नल. हे फर्स्ट युनिटमध्येच बघितलं आहे माझ्यामध्ये आपण. एक्सप्लेन द वर्किंग ऑफ सॅटेलाइट कम्युनिकेशन. सॅटेलाइट कम्युनिकेशनचं वर्किंग बघायचं जे अनगाइडेडमध्ये सगळ्यात शेवट बघितलं होतं तिसरं आपण. एक्सप्लेन 3 फेजेस ऑफ कनेक्शन ओरिएंटेड पॅकेट स्विचिंग विथ ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज. पॅकेट स्विचिंग तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेजमधून. डिफाईन डिव्हिजन टाईम. हे बघा TDM हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्याच्यानंतर स्टेट एनी 2 टाईप्स ऑफ अनगाइडेड मीडिया. अनगाइडेड मीडियाचे 3 टाईप बघितले होते आपण. कुठले कुठले? सगळ्यात पहिलं बघितलं होतं रेडिओ वेव्ह, नंतर बघितलं होतं मायक्रोवेव्ह आणि तिसरं होतं सॅटेलाईट. त्याच्यापैकी कुठले पण 2 तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचे. त्याच्यानंतर एक्सप्लेन मल्टिप्लेक्सिंग टेक्निक्स आहेत जे आपण बघितले. एक्सप्लेन पॅकेट स्विचिंग अँड सर्किट स्विचिंग नेटवर्क विथ डायग्रॅम. तर ते दोन्ही पण आता आपण जस्ट कंप्लीट केलं. तर हा होता तुमच्या सेकंड युनिटचा सिलेबस जो आपला या व्हिडिओमध्ये संपलेला आहे. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडले असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. थँक्यू.